नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. शीर्षक वाचलं असेल तुम्ही, बच्चे लोग ताली बजाओ, बाजार में नया स्टोरी आया है. एका मागून एक मोदींच्या विरोधातल्या स्टोरीज बाहेर येत आहेत. त्यातल्या काही ह्यांच्या डोक्यातल्या म्हणजे काल्पनिक आहेत. तर काही ठिकाणी त्यांनी थोडेसे विशेष परिश्रम घेतलेले दिसतात. आता ही जी स्टोरी तुम्हाला सांगते आहे, ती स्टोरी म्हणजे खरंच टेबल स्टोरी आहे. टेबल स्टोरी ह्या फ्रेजला पत्रकारितेमध्ये एक वेगळा अर्थ आहे. म्हणजे कुठेही फील्ड वर्क न करता बसल्या जागी खरडून काढायची बातमी जी केवळ काल्पनिक असते आणि नेमकं काय घडायला पाहिजे हे अपेक्षित जे आहे ते मुळात घडतच आहे. अशा तऱ्हेने दाखवून तयार केलेली स्टोरी म्हणजे टेबल स्टोरी. काही जण टेबल लीडर असतात. तशी ही टेबल स्टोरी पण असते. आता कर्मधर्म संयोगाने आपले राहुल गांधी हे सुद्धा टेबल लीडर आहेत. ते भले मोठी जरी नाटकं करत असले, की आपण कसे जनतेत जातो, त्यांच्यात मिसळतो, त्यांचे प्रश्न आपल्याला समजतात, त्यांच्या व्यथा वेदना समजतात आणि त्यांना जणू काही आपण वाचा फोडण्यासाठी आपलं लीडर ऑफ अपोझिशन हे पद कसं महत्वाच्या ठिकाणी वापरतो आहोत, असा त्यांचा एक गैरसमज आहे. अर्थात राहुल गांधींबद्दल काय बोलायचं? पण त्यांनी टिचकी मारली, की ती टिचकी म्हणजे मोठा नगारा वाजलेला आहे, असं गृहीत धरून टेबल स्टोरी लिहिणारे पत्रकार काही कमी नाहीयेत. ह्या पत्रकारांनी म्हणजे त्यांना एक टिचकी मारली गेलेली आहे. टिचकी मारल्यानंतर ते आता आपल्या गळ्यामध्ये काही स्टोरीज मारायला बघतायत. एक व्हिडिओ बघितला मी. एक नाही असे अनेक व्हिडिओ आहेत. त्या पत्रकार जे आहेत, ते आपलं दांडकं घेतात आणि लोकांसमोर, "ओ, तुम्हाला असं वाटत नाही का महागाई झालेली आहे प्रचंड?" तर तो जो कोणी बिचारा सामान्य माणूस रस्त्याने जाणार असतो, त्याला तो काय मनुष्य आहे हा? महागाई काय असा प्रश्न विचारतो. कसली महागाई झाली? नाही साखर नाही का ₹75 किलो झाली वगैरे, वगैरे. तर तो माणूस जो आहे तो ताबडतोब येऊन त्याला सांगतो, "हे बघ, साखर काय ₹75 झालेली नाहीये, ₹65 आहे आत्ता सध्याला." हां, नाही पण म्हणजे ती महाग झाली का नाही? ह्याच्या अगोदर ती कशी स्वस्त होती वगैरे, वगैरे. तो पत्रकार, "तुमचं काय म्हणणं आहे ह्याच्यावरती?" तो म्हणाला, की हा सगळा जो प्रचार चाललेला आहे, ते राहुल गांधींना कळणार नाही नेमकं. ते सांगतायत, की साखर महाग झाली म्हणून तू मला विचारतोयस. नाही, नाही, नाही तसं नाही. तुमचं काय म्हणणं आहे? तर तो म्हणाला, की "मी सामान्य माणूस आहे बाबा. माझ्या घरामध्ये महिन्याला मी किती साखर वापरतो? 2 किलो नाही तर 3 किलो. समजा आधी ₹50 साखर होती. आता तुझ्या मताप्रमाणे ती 75 झाली. महिन्याला किती फरक पडला? ₹50 चा फरक पडला माझ्यासाठी. 150चा पडला समज. हा फरक काय असा आहे का, ज्याने माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त व्हावं? मला खाण्यापिण्याची अन्नान्न अवस्था यावी, अशी परिस्थिती आहे का? अशी ही भाववाढ आहे असं तुला म्हणायचंय का? मग तो पत्रकार वरमतो. तो म्हटला, "नाही, नाही, पण भाव वाढले ही गोष्ट खरी आहे की नाही?" आणि त्याला कारण काय? तर टंचाई हे कारण आहे. म्हणजे काँग्रेसने एक स्टोरी तयार केली आहे. त्याला स्पिनिंग द स्टोरी म्हणतात. इंग्रजीमधला वाक्प्रचार जो आहे तो स्पिनिंग द स्टोरी म्हणजे काय? तर कुठून तरी काहीतरी स्टोरी बनवायची आणि ती विकायला काढायची. त्याच्यानुसार काँग्रेसच्या मते सध्या साखरेची टंचाई आहे आणि टंचाई असल्यामुळे देशामध्ये साखरेचे भाव वाढलेले आहेत. बरं टंचाई का आहे? तर मोदी सरकारला तर खरं म्हणजे माहिती आहे. एप्रिल महिन्यानंतर हळू करत साधारणपणे दिवाळीच्या बेतापर्यंत साखरेचं कन्झम्पशन वाढत जातं देशामध्ये आणि असं असून सुद्धा मोदी सरकारने आपल्याकडे पुरेसा साठा न ठेवल्यामुळे ही टंचाई निर्माण झाली आहे. बरं साठा का ठेवला नाहीये असं जर का तुम्ही म्हणाल, तर ते म्हणतील, "अहो तुम्हाला माहिती नाही का? सगळ्या साखरेचं मुळी ह्यांनी इथेनॉल करून टाकलेलं आहे." हे इथेनॉल करायच्या हे इतके मागे लागलेले आहेत, की आता देशात साखरेची टंचाई झालेली आहे आणि आम्हाला आयात करावी लागते आहे. अरे वाह! काय आयडिया आहे तुम्हाला सांगते. म्हणजे तो जो एक सामान्य माणूस होता तो शेतकरी कुटुंबामधला होता. त्यांनी त्या पत्रकाराला विचारलं,
की हे राहुल गांधी आहेत ना, त्यांना या गोष्टी नाही कळणार. कारण ते शेतकऱ्याच्या कुटुंबातून येत नाहीत. त्यांच्याकडे तो अनुभवच नाही मुळी. त्यांना हे कळणार कसं सगळं गणित? तुला माहिती आहे का आधी साखर कशी बनते ती? तू गेला का कधी साखर कारखान्यामध्ये? तो पत्रकार म्हणतो, "नाही, मी नाही गेलो." तुझे ते राहुल गांधी गेले का कधी? कदाचित ते पण गेलेले नसतील. तेव्हा तो जो सामान्य माणूस आहे, ज्यानी शेती बघितलेली आहे, असा साधा माणूस होता तो. त्यांनी सांगितलं, की "एक लक्षात घे, साखरेच्या कारखान्यामध्ये जेव्हा ऊस पोचतो, तेव्हा आधी त्याचा रस काढला जातो आणि उरलेला जो लगदा असतो त्याचा आधी कागद बनण्यासाठी म्हणजे साखर कारखान्याचं पहिलं बाय प्रॉडक्ट काय असेल तर तो लगदा असतो. तो लगदा विकून त्यांना कागद बनवता येतो किंवा तो तसाच विकून त्याचे पैसे त्यांना तसेच मिळत असतात. ठीक आहे. जो रस बनलेला आहे, तो रस जो असतो तो गरम करून आणि त्याची प्रक्रिया करून त्याच्यामधून साखर बनवली जाते. साखर बनल्यानंतर जी मळी उडते, त्या मळीमधून साखर कारखाने आत्तापर्यंत मद्य तयार करत होते. आणि हे मद्य विकून सुद्धा त्यांना दुसरं उत्पन्न मिळत होतं. म्हणजे एक त्या लगद्यामधून मिळणारं उत्पन्न आणि मद्यातून मिळणारं उत्पन्न ह्या सगळ्यावरचा एकंदर गणित करून मग साखरेचा भाव ठरवला जात होता. आता ही प्रक्रिया तुम्ही बघाल तर तुमच्या लक्षात येईल, की कोणीतरी मद्य बनवतो म्हणून साखर कमी होऊ शकते का? तर साखर कमी होऊ शकत नाही. आपल्याला माहिती आहे, की महाराष्ट्रामध्ये साखरेचा उतारा जास्त आहे असं म्हणतात. आता वेस्टर्न यूपीमध्ये वगैरे हा उतारा जो आहे, तो साधारण 10 ते 11% असतो असं म्हटलं जातं. महाराष्ट्रात त्याचं प्रमाण जास्त आहे. तेव्हा साखरेच्या उतार्यावरती 1 टन ऊसामधून किती साखर मिळणार याचं गुणोत्तर ठरलेलं असतं. त्याचा संबंध मळी किती तयार होते आणि मळीमधून मद्य बनतं का? ह्याच्याशी अजिबात नसतो. आता कारखान्यांनी काय केलेलं आहे, की मळीमधून जर का तुम्हाला मद्य बनवायचं असेल, तर त्यातला काही हिस्सा जो आहे तो त्यांनी मद्य न बनवता त्याचं इथेनॉल बनवलं. आणि हे जे इथेनॉल ते का बनवतात? कारण इथेनॉलला भाव चांगला आहे. मद्यापेक्षा जास्त चांगला भाव इथेनॉलला आहे. म्हणून साखर कारखाने इथेनॉल बनवत आहेत. ह्याचा फायदा कोणाला मिळतो? अर्थातच त्या शेतकऱ्याला मिळतो. का? कारण सहकार पद्धतीने चालवले जाणारे जे साखर कारखाने आहेत, त्यांना हा जो प्रॉफिट मिळतो, त्याचा लाभ हा शेतकऱ्यापर्यंत पोहोचत असतो. तेव्हा शेतकऱ्याला वंचित ठेवला गेलाय का? नाही. मद्य चं प्रमाण कमी झालेलं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये इथेनॉल तयार करण्यामधून भाव कसले वाढले पाहिजे? मद्याचे वाढले पाहिजे. साखरेचे वाढतील का? साखरेचं प्रमाण तेच राहिलेलं आहे. असं गणित जे आहे ते तो रस्त्यावरचा माणूस जो आहे, तो पत्रकाराला सांगतो. आता आहे की नाही गंमत सांगा मला, म्हणजे पत्रकाराला ही प्रोसेस माहितीच नाही. पत्रकाराला जिथे माहीत नाही तिथे राहुल गांधींना कशी माहिती असेल किंवा काँग्रेसच्या प्रवक्त्याला कशी माहिती असेल, हे एवढं मोठं ट्वीट करून ठेवलेलं आहे. मोदी सरकारने कसं नुकसान केलेलं आहे ते. साधी गोष्ट आहे, होर्मुझचा जो क्रायसिस झाला त्याच्यानंतर सर्व जगभरामध्ये प्रचंड प्रमाणात भाववाढ झालेली आहे. त्यातली कुठचीही भाववाढ जी आहे ती आपल्याला भारतामध्ये त्याची झळ लागू दिलेली नाहीये मोदी सरकारने. संपूर्ण नियोजन अशा पद्धतीने केलं गेलेलं आहे, की आपल्याला त्याचा कमीत कमी त्रास व्हावा. हे आजपर्यंत साध्य झालेलं जे गणित आहे, म्हणूनच भारताचा विकास दर जो आहे त्या त्या क्रायसिसमध्ये सुद्धा अबाधित राहिलेला आहे. पण हे राहुल गांधींच्या काही गावी नाही. त्यांना असं वाटतंय, की इथेनॉल काढलं म्हणून साखरेवरती परिणाम झालेला आहे आणि म्हणून साखरेचे भाव वाढलेले आहेत म्हणून. साखरेचे भाव जे वाढलेले आहेत ते पेट्रोल, डिझेलचे भाव वाढल्यामुळे जो कारण इट्स पार्ट ऑफ द इन्फ्रास्ट्रक्चर. जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चरचे कॉस्टिंग वाढत जातं, तेव्हा प्रत्येक प्रॉडक्टच्या कॉस्टिंगवरती परिणाम होत असतो. तो परिणाम तुम्हाला आज साखरेच्या भावामध्ये पण झालेला दिसतो. आता मोदी सरकारने काय केलेलं आहे, इथेनॉल म्हणजे मी जे आकडे वाचले त्यानुसार सांगते, कदाचित हे आकडे चुकीचे असू शकतात, कारण मी ते व्हेरिफाय करायला मला वेळ मिळाला नाही. पण वर्षभरामध्ये म्हणजे या गेल्या 5-6 महिन्यामध्ये जवळ-जवळ 24,000 कोटी रुपयाचं इथेनॉल तयार झालेलं आहे. आता हे दीड शहाणे असं म्हणतात, की आता तुम्हाला साखर आयात करायला लागणार. मग इथेनॉल कशाला बनवलं? अरे बाबा, इथेनॉल बनण्यामुळे साखर बनली नाही असं नाही झालेलं.
साखर कशी बनते तर त्या उतार्यावर बनते. ऊसाचा जो उतारा असतो, त्या उतार्याच्या गुणोत्तरानुसार साखर बनते. आणि हा जो सणासुदीचा सीझन आहे, त्याच्यासाठी साखरेची मागणी नेहमीच जास्त असते. ती काय याच वर्षी जास्त आहे का? तसं काही नाहीये. हे दरवर्षीचं गणित आहे. पण इथेनॉलमधून तुम्हाला जर का 24,000 कोटी रुपयाची बचत करता आली असेल, तर त्यातला एक हिस्सा हा अधिकची साखर आयात करण्यासाठी सरकारने घालवला, तर तुमच्या पोटात का दुखतं आहे? हा प्रश्न आहे. तुमच्या पोटात दुखतं आहे. खरं म्हणजे ह्यांच्याही पोटात दुखत नाही. ह्यांना फक्त राळ उठवायची आहे. कुठला ना कुठला तरी नॉन इश्यू घ्यायचा आणि तो कसा मोठा इश्यू आहे आणि हे मोदी सरकारचा कसा पराभव आहे धोरणांचा, हे जनतेच्या गळ्यात मारण्याचा प्रकार चालू आहे. साधा सुद्धा एक शेतकरी कुटुंबातला माणूस जर का तुमचे वाभाडे काढू शकत असेल, तर कसलं लॉजिक तुम्ही लावता मला समजत नाही. हे लॉजिक जर का एकदा सगळी प्रोसेस तर समजून घ्या. प्रोसेस समजली तर तुम्हाला कळेल, की बाबा अरे, ह्या बाबतीमध्ये मोदी सरकारवर आपल्याला टीका करता येणार नाही. आपलं हसं होईल. पण ते ह्यांच्या हिशेबात नाहीये. त्यांना कुठूनही मिळाला, साखरेचा प्रश्न मिळाला. ताबडतोबीने ट्वीट लिहायला सुरुवात. त्याचे रिपरकशन्स काय होतील ह्याची ह्यांना बिलकुल पर्वा नाहीये. लक्षात घ्या. आणि हे सगळं कोण करत आहे? हे सगळं कोण करत आहे? युपीएच्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल, ह्यांचे कृषी मंत्री काय करत होते? आठवतंय का तुम्हाला? ते साखर ₹24 किलोनी निर्यात करत होते. आधी भरमसाठ निर्यात करायची, मग तुटवडा झाला, तर तुटवडा झाला. आता मिळेल त्या भावाने आणा, मिळेल त्या भावाने आणा, असं म्हणायचं आणि ₹36 किलोनी आयात करत होते. राहुल गांधींना कसं माहिती असणार? राहुल गांधींना कसं माहिती असणार? कुठच्याही प्रश्नाचा अभ्यास करायचं हे त्यांच्या गावीच नाहीये, ते त्यांच्या रक्तामध्ये नाहीये. कुठलाही अभ्यास न करता मिळालेली आहेत सर्टिफिकेट सगळी. असो, ही जी मानसिक अवस्था आहे, ही भ्रमिष्ठाची मानसिक अवस्था म्हणता येईल तुम्हाला किंवा ते अजूनही साखर झोपेमध्ये आहेत. त्यांची झोप अजून काही मोडलेली नाही. ते शांत झोपलेले आहेत. राहुल गांधींना कसलीच पर्वा नाहीये. त्यांना कसलंही टेन्शन नाहीये. दिसतं का तुम्हाला त्यांच्या तोंडावरती कधी ताण-तणाव दिसला का कधी? कधीच नाही दिसला. ते कायम हसतमुख असतात. आणि त्यांना माहिती आहे आपलं काम एकच आहे. कुठच्याही गोष्टीला मोदी जबाबदार आहेत म्हटलं, की आपलं काम झालं कारण ते जे परदेशी बसलेले आहेत, त्यांना फक्त एवढंच सांगायचं असतं, बघा, तुम्हाला पाहिजे होता ना मोदीवर टीका करून, मी मोदीवर टीका केलेली आहे. आपलं काकोटीला सामान गेले परदेशामध्ये 6 महिने. मग परत कधी येतात ते? तर संसदेचं अधिवेशन आलं, की ते येतात. तेव्हा त्यांची साखर झोप संपते. ते उठतात आणि आरोप बरळायला सुरुवात करतात. तसेच हे आरोप बरळायचं काम जे आहे, ते त्यांच्याकडून म्हणतात ना, ते वाण नाही पण गुण घेतला म्हणतात. तशी अवस्था काँग्रेस पक्षाची आहे. कुठल्याही प्रश्नाच्या निमित्ताने मोदी सरकारवर टीका करणं, हा यांचा स्वभाव झालेला आहे आणि जनता आता हा सगळा तमाशा जो आहे ना, तो मनातल्या मनात हसत बघते. कारण मी तर उलटं कन्क्लुजन काढते. ज्या अर्थी राहुल गांधींनी आरोप केला, त्या अर्थी ते खड्ड्यात पडणार याची मला खात्री असते. ते स्वतःच स्वतःसाठी खड्डा करून ठेवतात. हे सगळं जे गणित आहे ते मी सांगते आहे. ते एक ना एक दिवस मोदी सरकारमधलं कोणीतरी उठेल आणि सगळे आकडे जे आहेत ते त्यांच्या तोंडावर फेकेल. ते तोंडावर फेकले, की हे तोपर्यंत परदेशात गेलेले असतात. ते लोकसभेमध्ये चर्चा करा म्हणून मागणी करतात. प्रत्यक्ष चर्चेची वेळ आली, की ते पळून जातात. हा इतिहास आहे. तेव्हा बच्चे लोग ताली बजाओ. बाजार में नया स्टोरी आया है. काय? तर साखरेचे भाव वाढलेले आहेत. कारण मोदी सरकारला धोरण ठरवता येत नाही. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य चालू ठेवा. नमस्कार.